कसं काय गायजांनो, वेलकम टू माय चॅनल. आणि आता वाजले आहेत 11:30 विच इज ऑफ 13 जून. आणि हाफ ॲन आवरमध्ये ह्या जून गर्लीचा बर्थडे आहे. मी माझ्या बर्थडेसाठी ना खूप एक्सायटेड असते, खूप म्हणजे मी लिटरली 1 मंथ आधीपासूनच असं प्लॅनिंग सुरू करते. हे करायचं हे करायचं हे करायचं त्यातून काहीच गोष्टी होतात, बट स्टील मी करते. आणि आता तर फक्त हाफ ॲन आवर बाकी आहे. मी खूप एक्सायटेड आहे, भले सेलिब्रेट हो ना हो, आय डोंट केअर, बट मी माझ्या बर्थडेसाठी खूप एक्सायटेड असते. मी एकटीच अशी आहे जी बर्थडेसाठी एवढी एक्सायटेड असते की तुमच्यामधून पण कोण आहे जे बर्थडेसाठी एवढे एक्सायटेड असतात. आता इफ तुम्ही माझ्या गँगमध्ये असाल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोण कोण आहे आणि तुम्ही किती एक्सायटेड असतात तुमच्या बर्थडेसाठी. अँड इफ ज्यांचा बर्थडे झाला असेल तर त्यांचा बर्थडे कसा गेला, लेट मी नो. हॅपी बर्थडे. सो हॅलो, गुड मॉर्निंग. दिस इज 14 जून आणि मी झाली आहे रेडी. पहिलं जाऊन मला कॉमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांनी हॅपी बर्थडे विश करा, मी वेट करते. थँक्यू. आणि आता मी चालली आहे माझ्या बर्थडेचा फर्स्ट पार्ट सेलिब्रेट करायला, विच इज बट ऑब्वियस देवदर्शन. सो येस, मी माझ्या फॅमिलीसोबत चालली आहे देवदर्शनला. कुठे चालली आहे ते तुम्हाला पुढे कळेल. सो स्टे ट्यून, बघत राहा, एंडपर्यंत बघा. मी माझा आउटफिट तर दाखवलाच नाही. वेट, असा कायचा आहे माझा आउटफिट. फ्रॉक टाईपमध्ये मी घेतलं आहे बिकॉज खूप गरमी आहे इथे आणि एवढ्या गरमीमध्ये मी हेवी ड्रेस घालणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मी मेकअप पण खूपच लाईट ठेवला आहे, फाउंडेशन आणि थोडं स्किप केलं आहे, मिनिमल थोडंसं हे केलं आहे बिकॉज आत्ताच किती घाम सुटतं आहे. सो बघू पुढचा प्रवास कसा होतो या गरमीमध्ये. इकडचं क्लायमेट कायच भारी आहे यार, स्पेशली स्काय. फायनली दर्शन करून घरी आलो. खूप भारी दर्शन झालं, प्लस दर्शन भेटलं, महाप्रसाद भेटलं आणि खूप मजा आहे. आता घरी आलो आहे, आता पटकन फ्रेश होते अँड टाईम फॉर सेकंड आउटफिट. आता आउटफिट चेंज करून चालली आहे फ्रेंड्स. फॅमिली टाईम डन. नाव इट्स टाईम फॉर फ्लेक्स. आता आउटफिट 2 चेंज केला आहे आणि माझा मेकअप करण्यासाठी मी स्पेशली मेकअप आर्टिस्टला बोलवलं आहे. सो इफ तुम्हाला पण तिची हेल्प लागली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिचा कॉन्टॅक्ट डिटेल खाली देते. मेकअप आर्टिस्ट फ्रेम में आओ. गाईज, लुक ॲट माय मेकअप. मी माझंच मेकअपच्या प्रेमात पडले. डोळे माझे मी केलेत, बाकीचा सगळा मेकअप माझ्या बहिणीने केला आहे. मेकअप आर्टिस्ट. तर आता मी झाली आहे रेडी आणि मी चालली आहे फ्रेंड्स. सो भेटू.
वॉज द बेस्ट बर्थडे बिकॉज माझ्या फ्रेंड्सनी मला इतकं चांगलं सरप्राईज दिलं ना, माझा आवाज पण बसला आहे. मी एवढी खुश होती बिकॉज मी ह्या टायमाला सांगितलं होतं मला गिफ्ट्स नको आहेत, मला काहीतरी असं हवं आहे जे तुम्ही तुमच्या हाताने बनवाल, तुम्ही एफर्ट्स घ्याल, असं काहीतरी करा, माझ्याबद्दल काहीतरी चांगलं लिहा. अँड दे वे सो क्रेझी. त्या लोकांनी मला एवढं काय दिलं आहे, म्हणजे लाईक गिनून माझ्याकडे बोटावर मोजण्यासारखे फ्रेंड्स आहेत आणि त्या बोटावर मोजण्यासारखे फ्रेंड्सने मला इतकं भारी गिफ्ट दिले. लाईक लिटरली त्या लोकांनी बसून बनवलं आहे हातानी. ह्याच्यापेक्षा अजून स्पेशल काय असू शकतं. ह्या स्नेक्सवाली दुनियामध्ये मला काहीतरी असे फ्रेंड्स भेटलेत जे इतके क्यूट आहेत. आय लव्ह यू. काय प्रॉब्लेम म्हणजे Happy birthday to you. Happy birthday to you, Srishti. Happy birthday, dear Srishti. Happy birthday to you. 12 वाजायला 5 मिनटं आहेत अँड माझा बर्थडे संपत आला आहे. ह्यावेळीचा बर्थडे इतका स्पेशल होता, इतका भारी होता, खूप मजा आली. आधी फॅमिलीसोबत केलं, मग फ्रेंड्ससोबत केलं, मग परत फॅमिलीसोबत केलं. बेस्ट बर्थडे मी बोलू शकते. आणि माझ्या आवाजावरून जर तुम्हाला कळलंच असेल मी किती एन्जॉय केला आहे, किती मजा केली आहे. खूप भारी वाटलं. लाईक माझ्या फ्रेंड्सची क्रिएटिव्हिटी, माझ्या फॅमिलीचं लाईक इमोशन्स खूप स्पेशल होते माझ्यासाठी. अँड आय होप तुम्ही पण हा बर्थडेचा व्लॉग खूप एन्जॉय केला असेल. सो थँक्यू. तुमचे पण खूप सारे विशेस आले, खूप भारी वाटलं. ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर हे माझी फर्स्ट जर्नी आहे ज्याच्यामध्ये मी एवढ्या जणांची कॉन्टॅक्टमध्ये आहे. एवढे जण मला विश करतायत जे अननोन आहे, जे मला ओळखतसुद्धा नाही. सो खूप भारी वाटलं. तुमच्या लोकांना सुद्धा खूप 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 थँक्यू. अँड या दिस इज अप फॉर टुडे. असेच व्लॉग्स बघत राहा माझे, असेच प्रेम देत राहा. अँड डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय बाय.